बाहेर पाऊस पडत असताना चटपटीत खाण्याची काहीतरी इच्छा होते, ते पण मस्त असे खमंग धपाटे दहीसोबत. तर तीच आज मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. मस्त असे झणझणीत दही धपाटे. तर रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओला माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे पहिल्यांदा. तर आपण आता इथे भरपूर असा लसूण घ्यायचा आहे. तर लसूण घेतलेलं आहे आणि मिरच्याही भरपूर घेतलेल्या आहेत. तर कोथिंबीरही भरपूर घ्यायची आहे. तर आता याची पेस्ट करून घेऊया. तर इथे मी मिरची, कोथिंबीर आणि लसूण बारीक वाटण करून घेतलेलं आहे. तर आता आपण धपाट्याचे पीठ मळून घेऊया. तर पहिल्यांदा आपण इथे ज्वारीचे पीठ 2 कप घेतलेले आहे. अर्धा कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि 1 कप बेसन घ्यायचं आहे. आणि नंतर इथे आपण भरपूर असा कांदा घेतलेला आहे. तरी मी इथे 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहे. जे आपण हिरवं वाटण केलेलं होतं ते घालायचं आहे. आणि इथे 1 चमचा ओवा भरपूर घालावा धपाट्यामध्ये. ओव्याने खमंग असे धपाटे लागतात आणि पोट आपली बिघडण्याची शक्यता कमी असते. तर धना पावडर 1 चमचा, जिरा पावडर 1 चमचा, हळद थोडीशी घालायची आहे, लाल मिरची पावडर 1 चमचा थोडीशी घालायची आहे. आणि इथे भरपूर असे 2-3 चमचे मी ते पांढरे तीळ घातलेले आहेत आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आणि इथे भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि थोडा गरम मसालाही घातलेला आहे. तर आता आपण हे सर्व मसाले पिठामध्ये मिक्स करून घेऊया. तर इथे हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे. तुम्हाला जर हिरवी मिरची आवडत नसेल तर तुम्ही इथे लाल तिखट वापरू शकता. पण हिरव्या मिरचीमुळे धपाटे आपले टेस्टी लागतात. ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटण हिरवं केलेलं होतं त्यात थोडंसं पाणी घालून मी इथे घातलेलं आहे. तर आवश्यकतेनुसार पाणी घालून आपल्याला घट्ट हे धपाट्याचं पीठ मळून घ्यायचं आहे. जास्त सैलसर पीठ मळायचं नाही, नाहीतर धपाटे थापता येणार नाहीत. तर धपाट्याचं पीठ मळल्यानंतर लगेचच आपल्याला धपाटे बनवायचे आहेत. जास्त वेळ आपल्याला हे धपाट्याचं पीठ मळून ठेवायचं नाही, नाहीतर ते सैलसर होतं. तर इथे आपलं पीठ तयार झालेलं आहे मळून. तर आता तेलाचा हात लावून एकसारखं पुन्हा एकदा करून घेऊया. तर मस्त असं हे पीठ खमंग आपलं तयार झालेलं आहे मळून. तर आता आपण धपाटी बनवायला सुरुवात करून घेणार आहोत. तर इथे मी पोळपट घेतलेला आहे आणि पोळपटावरती एक सुती कापड घ्यायचं आहे. तुम्ही सुती कापड कोणतंही घेऊ शकता. आणि वरती हे कापड भिजवायचं आहे. तर ओलसर कपडा घ्यायचा आहे आपल्याला भिजवून. आता आपण गोळा, जेवढा आपल्याला धपाटं मोठं छोटं थापून घ्यायचं आहे तेवढ्या साईजचा आपल्याला इथे गोळा घ्यायचा आहे. तर इथे मी पांढरे तीळही घेतलेले आहेत. तर पहिल्यांदा आपण मागच्या बाजूला तीळ लावून घेऊया आणि मागची बाजू आपल्याला खाली करून घ्यायची आहे. तर आता थोडं पाण्याचा हात लावून आपल्याला ही धपाटी थापून घ्यायची आहे. तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये मस्त अशी खमंग धपाटी बनवायची आणि खायची. पाऊस सुरू असताना दही धपाटे खूप छान लागतात. अशा पद्धतीने इथे मी पातळसर धपाटं थापून घेतलेलं आहे. तर जाड धपाटे जास्त थापायचे नाहीत, ते चवीला छान लागत नाहीत. अशा पद्धतीने मी इथे पातळ असं धपाटं थापलेलं आहे. तर आता वरतून भरपूर असं तीळ लावायचं आहे. मागच्या बाजूला तर पहिल्यांदा आपण उंड्याला लावलेलंच होतं तीळ. तर आता आपण वरतून असे तीळ थापून घेऊया आणि मध्ये होल करायचे आहेत आपल्याला. तर धपाटे बनवतो म्हटल्यानंतर होल येतातच असे. तर अशा पद्धतीने इथे होल पाडून तयार झालेले आहेत. आता तिकडे तवाही गरम करायला ठेवलेला आहेत. तर आता आपण तेल वरती घालूया. आता हे अलगद असं हा कपडा उचलायचा आहे आणि तव्यावरती घालायचा आहे. तर लाटून ही धपाटी बनवली जातात, पण लाटण्यापेक्षा अशी थापून केलेली धपाटी खूप छान खमंग टेस्टी लागतात. वरती पाणी शिंपडायचं आहे आणि अलगद असा कपडा काढून घ्यायचा आहे. तर ही पारंपरिक पद्धत आहे धपाटी बनवण्याची. सहसा आता अशा पद्धतीने कोणी बनवत नाही. ज्याला आवडतात ते बनवतातच, पण मी पहिल्यापासून अशा पद्धतीने ही थापून धपाटी बनवते. वरतून तेल सोडायचे आहे होलामध्ये व बाजूनेही तेल सोडायचं आहे. जे आपण पहिल्यांदा तव्यामध्ये धपाटे सोडतो ते थोडंसं खाली लागते, म्हणजे लवकर निघत नाही, पण थोड्या वेळाने ते निघते. तर आता इथे दुसरंही मी धपाटं थापून तयार केलेलं आहे. तर अशा पद्धतीने इथे मी सर्व धपाटी थापून आणि भाजून घेणार आहे. तर आता ही तव्यामध्ये आपण आता धपाटं पलटी करून घेऊया. तर पहिलं धपाटं असल्यामुळे ते पहिल्यांदा थोडंसं खाली चिटकून राहते, पण दुसरी तिसरी आपण धपाटी जशी बनवेल भाजेल तसं ते धपाटं चिटकत नाही, मस्त अशी भाजली जातात. तर भरपूर असं तेल लावायचं आहे. धपाटी अशी खरपूस भाजून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे. अशी लुसलुशीत झालेली आहेत खरपूस. तर धपाटं भाजून तयार झालेलं आहे. आता दुसरंही अशा पद्धतीने आता भाजून घेऊया. तर पाण्याचा हबका मारून आपल्याला अलगद असं हे कापड काढून घ्यायचं आहे आणि खमंग अशी धपाटी खरपूस भाजून घ्यायची आहेत. तर खूप छान टेस्टी लागतात. अशा पद्धतीने धपाटी बनवून मस्त अशी खरपूस भाजून घ्यायची आहेत.
तर इथे सर्व आपली धपाटी भाजून तयार झालेली आहेत। आता आपण प्लेट सर्व करून घेऊया। तर धपाट्यासोबत तुम्ही चटणी कोणतीही शेंगदाण्याची असो किंवा तिळाची असो छान लागते। तर इथे मी दही घेतलेलं आहे घट्टसर आणि सोबत मी त्याची उसळ बनवलेली आहे, बटाटा आणि मटकीची मोड आलेली, आणि एक बाजूला अशी गार्निशिंगसाठी एक हिरवी मिरची ठेवलेली आहे। तर अशा पद्धतीने मी दही धपाटे उसळ अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। अगदी साधी आणि सोपी आणि पारंपरिक पद्धतीने बनवलेली आहे। खूप काही साहित्य नाही, घरच्या साहित्यामध्ये आणि झटपट बनणारी आहे। आणि जर तुम्हाला कांदा धपाट्यामध्ये घालायचा नसेल तर स्किप करू शकता। तर भरपूर अशी कोथिंबीर घालून तीळ भरपूर लावून अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा आणि अशा पावसामध्ये खायला खूप छान लागतात। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।